नमस्कार मंडळींनो, आज मी तुमचं स्वागत करते आहे माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये। चला तर मग आज मी बनवणार आहे व्हेज रिंग फ्राईज। हे बघा, अशा प्रकारे मी आज बनवणार आहे, ते सुद्धा पडवळ्यापासून। तर हे बघा, मी असं बाजारातून पडवळी आणलं आहे आणि ती अशी गोल आपल्या कापून घ्यायची आहेत। ह्या पडवळाना त्या जरा जून असा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ तुमका नंतर दाखवतलंच आहे की त्या जून असतात तर त्या कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल आणूचो आपल्याक तो। ह्या तर व्यवस्थित होता, त्याच्यामुळे मी हे व्यवस्थित कापून घेतले आणि आपल्या ह्याचे मस्तपैकी असे गोल गोल रिंग कापून घ्यायचे आहेत। त्याच्यातले बिये काढून घ्यायचे आहेत। हे बघा, बी अडकली म्हणून मी आता ती काढून घेत आहे। सुरीन आपल्याला असे पोखरून बिये काढून घ्यायचे आहेत। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमका दाखवलंच असं की ह्या बियांपासून मी एक नवीन रेसिपी बनवलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा की ह्या बियांचं मी पुढे काय केलं आहे। त्या मी दरवेळी भाजी बनवण्यासाठी पडवळ आणतोय तेव्हा ह्या बियांचं मी ती रेसिपी आवर्जून बनवते आणि ती छान लागता। हे बघा, अशा प्रकारे मी हे रिंग काढून घेतलं आहे। मस्तपैकी जाडसर अशा कापून घ्यायच्यात, बारीक करूचे नाही आहेत। बारीक जर तुम्ही केला तर ते तुटून जातले आहेत आणि ह्याची आपल्या मस्तपैकी फ्राईज बनवूचे आहेत रिंग टाईपमध्ये। आणि ही लहान मुलं इतकी आवडीन खातात ना, कुरकुरीत बनतात। हे बघा, आणि हे रिंग काढल्यानंतर मला असं वाटलं की ते बांगडेवाले असतात ना हातातल्या, तर ते असे बांगडे अंगठ्यात घेतात आणि असे गोल 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 फिरवतात, तर त्यांची आठवण येईल मला जरा। हे बघा, अशा प्रकारे। हा बघा, आता मी तुमका हे जून जर असाच पडवळ ना तर ता कसा आपल्या वापरात घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे ना कापून त्याच्यातले दोर असतात ना, हे खूप कडक असतात आणि हे शिजत नाही, त्याच्यामुळे भाजी ना चांगली लागत नाही आपल्या। हे बघा, जरा हे भरपूरच मजबूत असतात, तर आपल्याक ते ना दिसतात असे आतमध्ये कुठे कुठे असत ते, तर थंय सुरी मारून ना असे ते काढून घ्यायचे बाहेर आणि ते कसं शेवटपर्यंत असं ओढून काढायचा। हे बघा, इथे दोर असा आणि तो आता मी असं पकडलं आहे आणि हे बघा, अशा प्रकारे मी असं तो ओढून काढलं आहे। असा केल्यामुळे काय होतं, पूर्ण पडवळमधले आहेत ना ते दोर निघून जातात आणि त्याची मी आता भाजी बनवून घेणार आहे। तर तुमका मी तर जून कसं असतं ना तर त्या कसं वापरात घ्यायचा आणि तर चिरला जात नाही ते दोर आहेत ते। हे बघा, आपण हे जे रिंग काढून ठेवलं ते का मी आता मीठ लावून घेतलं आहे आणि 10 मिनटासाठी आपल्याक ते आता मीठ मुरण्यासाठी ठेवचे असत। तोपर्यंत हे बघा, 10 मिनटं झाली असत, त्याच्यातनं एवढा पाणी निघाला। जास्त जोरात आपल्याला दाबून घ्यायचे नाही ते, तसं जर केला तर काय होतं, ते रिंग आपण जे बनवले असत ना तर ते तुटू शकतात, मग आपल्याला फ्राय करूक मिळणार नाही। हे बघा, अलगद नाजूक हाताने हे आपल्याला काढून घ्यायचे असत आणि त्याच्यावर आता मी हळद आणि आपलं मालवणी मसालो टाकून मॅरिनेट करून घेतलं आहे। ते काय तुमका जर ह्या स्टेजमध्ये इथे तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण वापरू शकतास तर तुमका हवी असतात तर। आणि मीठ पहिला आपण त्या रिंग्सला लावलेलंच असतं, त्याच्यामुळे मी नंतर मीठ टाकूक नाहीत, फक्त हळद आणि मसालोच टाकलं आहे। आणि आता हे आपल्या बारीक रवो आणि तांदळाचा पीठ घेतलं आहे, त्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे, नंतर हळद आणि घरचं मालवणी मसालो टाकून घेतलं आहे आणि ह्या मिश्रण मी आता फ्राईजना त्या लावणार असं। आणि हे फ्राईज इतके छान लागतात ना, तर मुलं आवडीन शक्यतो ना पडवळची भाजी खाऊ बघत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि हां मंडळींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू तर अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमका असेच नवनवीन रेसिपीज बघूक मिळतील। चला तर मग आता मी हे रिंग्स ते का आता हे मीठ मसाला रवो लावलेलो आहे ना, तर तो मी सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून लावून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या रिंग्सना मी हे लावून घेतलं आहे आणि हे तुम्ही करून बघा कसे लागतात माहीत आहे तुमका। मी सांगताय की बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम ते जो पडवळचा भाग आहे ना तो आपल्या एकदम असं मऊसूत आणि असं लुसलुशीत, एकदम रसरशीत म्हणतात ना, म्हणजे एकदम असं भारी लागतं। बाहेरनं क्रिस्पी आणि आतमधनं असं ज्युसी म्हणशाल तुम्ही तर, आणि ते पडवळचं एक वेगळंच स्वाद त्या ज्यूसमध्ये असा। तर मी पॅनमध्ये, हे मी नॉनस्टिक पॅनमध्ये केलं आहे, जेणेकरून कमी तेलात पटकन फ्राईज होईल। तर तिथे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण तर तेल सगळा खराब होता, कारण तो रवा आहे ना तो तेलात सुटता थोडं। हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित ते रिंग तेलावर टाकलं आहे आणि काट्याच्या सहाय्याने मी हे परतवून घेतलं आहे।
चिमट्यातनं जरा ते नाजूकच झाले असते परतो, कारण त्याच्यावरचा कोटिंग आहे ना त्या निघाला असता. म्हणून मी अलगद हाताने असे व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी कुरकुरीत तळून घेतलं आहे. हे बघा, खालची साईड तर मस्त झाली आहे क्रिस्पी. जरा परत म्हटलं वरची साईडने आपण परत उलटी करून टाकूया. आणि तुमका माझे नवनवीन रेसिपीज कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमका अशाच पद्धतीत कोणती रेसिपी जर हवी असाल तर तीही तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमका दाखवायचा प्रयत्न करेन. हे बघा, अशा प्रकारे आपले आता फ्राईज रिंग्स तर तयारच झाल्यात. हे बघा, आणि मी आता ते डिशमध्ये काढून घेत आहे. आणि उरलेले जे असत ना रिंग्स त्यांकासुद्धा मी आता व्यवस्थित फ्राय करून घेत आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे तुमचे हे असेच सपोर्ट असतात ना त्याने मला नवनवीन रेसिपीज करूचं आणखीन हुरूप आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी तर आता हे व्यवस्थित रेसिपी बनवलं आहे आणि सर्व केलं आहे. किती छान दिसतात बघा ना, एकदम असे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं असे ज्युसी लागतात हे. आणि त्याच्यावर तुम्ही लिंबू पिळून, कोथिंबीर वगैरे असं पिळून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे ज्यांका नॉनव्हेज जे खात नाही ना त्यांका जर माशाची मजा घ्यायची असत ना तर तुम्ही ह्या नक्की करून बघा. चला तर मग बाय बाय.